पोलिसवाल्यांनी लाद घातली त्या रिक्षावाल्यावर डायरेक्ट. मी पण जाऊ. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या इथे आगमन झालेलं आहे श्रीराम गोटस्थाने यांचं. गोरा माणूस श्रीराम गोटस्थाने 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग की वजह से प्रीमियम उबर ड्रायव्हर आलेला आहे. 2 दिवस झाले गाडी चालून जरा दमलेलो आहे मी, तर थोडीशी चालवेल हा सुद्धा. थोडीशी नाही, आता सगळी मीच चालवणार आहे. हा फक्त मागे बसणार आहे आणि मागे नसेल तर हा बसणारच नाही. अच्छा, हमको सिखा रिया है. ठीक आहे, चालेल, बघूयात आपण काय होतंय ते. जॅकेट कोणी घातलंय ते पण बघून घ्या तुम्ही. हो, जॅकेट उधारीवर दिले ते पण बघून घ्या. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. आणि मित्रांनो, आता सध्या चालू आहे आमची पॅकिंग. आम्ही निघतोय आता इथून. मित्रांनो, 2 व्हीलरला सुद्धा टोल आहे 85 रुपीज. आता मस्त एक छोटासा ब्रेक झाला आहे स्कॉर्पिओ, आणि आता आपण निघालो आहे आग्र्यासाठी. हो, डायरेक्ट लाद घातली पोलिसवाल्यांनी त्याच्यावर. पोलिसवाल्यांनी लाद घातली त्या रिक्षावाल्यावर डायरेक्ट. अशा प्रकारे आपण आलोय ताजमहाल पार्किंग जवळ. आता ऑलमोस्ट फक्त 700 मीटरवरची ताजमहाल राहिला आहे. हाय हाय, दुनियातला 7 आजोबांपैकी एक आजोबा बघायला जाणार आहे. खूप भारी एक्साइटमेंट फीलिंग आहे. पार्किंग ताजमहाल आता किती 200 मीटरच आहे. आता पोहोचूच जरा वेळात ताजमहालला. तिथे जर बाहेर लिहिलेलं कॅमेरा अलाउड आहे, आय डोंट नो आतमध्ये घेऊन जाऊन देतात की नाही. मित्रा, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय मला. हो. 7 आजोबांपैकी एक आजोबा बघणार आहोत आम्ही. थँक्स. राम, अरे तू अच्छा इथेच. मला वाटलं वर काय करतोयस. माकड होता. थोडी मर्यादा रखिए. ते काका भेटलेले, स्कॅमर काका. यालाच कसे भेटतात काय माहिती. बोलतात 2,500 रुपये घेणार, आतमध्ये टूर करवतो, आणि एंट्री फी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही. एंट्री फी वेगळी काढायची गाईडची. मला तर वाटलं गाईड बोलेल माझं पण तिकीट. आम्ही तिकडून इकडे चालत आलोय, ताजमहालला क्रॉस करून अपोजिट साईडच्या एक्झिटला निघालोय. इतक्या गर्वाची गोष्ट नाहीये. मला सांग, एनी आपल्याला इथं लॉकर रूम मध्ये यायचं होतं. मला लॉकर रूमला यायचं होतं, मला एक्झिटला नव्हतं जायचं ताजमहालला बघता. सहलेंगे थोड़ा सा. मी पण जाऊ. तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. मित्र, घागरा घालून यावं लागतं त्यासाठी. घागरा उडवावं लागतं. अरे म्हणजे थांब, आता मी जर युट्यूब चॅनल नसता खोला तर तू फॅन कोणाचा झाला असतास. बट ऑब्वियस ना, म्हणून मी तुझा आलो. सावलीचा इफेक्ट लगेच कळतो ना त्याच्यावरती. एकदम सिमेट्रिक आहे बघा. इकडे एक जो हे आहे मिनार, तो सेम या साईडला आहे. जो त्या साईडला आहे तो या साईडला आहे, आणि मध्ये ताज.
राम, काय तुझ्या मनातली भावना व्यक्त कर, ताजमहल बघून काय वाटलं? ताजमहलचे जे रंग वेगळ्या वेगळ्या रंगाचे छटा आहेत त्या काळात. छटा? छटा म्हणजे त्यांना कळालं पाहिजे ना छटा काय असतं. छटा म्हणजे कळतं त्यांना, तुलाच नाही कळत, तुला अक्कल कमी आहे. आणि ते वेगवेगळ्या टायमिंगला प्रकाशामुळे हां. ताजमहल सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, सूर्योदय, सूर्यास्त ह्या सगळ्यांच्या ज्या वेगवेगळ्या कलर्स आहेत त्याच्यामुळे ताजमहल वेगवेगळ्या कलरमध्ये दिसतो. ठीक है समझिया. आणि सिमेट्रिक व्ह्यू खूप जास्त आहे. इथे पण बघितलं तर वाव. हे आणि हे सेम आहे. हां, हे बघा, हे आणि हे सेम आहे. ठीक है समझिया. दिस इज द लंगूर लॉस्ट इन द जंगल. ॲटिट्यूड तर असा दाखवतोय जसा कुठला हिरो आहेस. साईड कॅरेक्टरच्या घरामध्ये जे मेलेल्या माणसांचे फोटो असतात ना तिथे पण देणार नाही तुला रोल. गजब बेइज्जती है. ताजमध्ये ना मी जस्ट FYI. ताजमहल बघायला तर लय लोक येतील पण आपण कधी नाही येणार ना आता लवकर. बाय बाय ताजमहल. सो लॉंग. अशा प्रकारे मित्रांनो आता झालेत आपले टोटल 744 किलोमीटर. आपण आता चाललो आग्र्यावरून दिल्लीला. दिल्लीला मस्त काहीतरी खाऊ, जेवण करू. आता वाजले 7:30. दिल्ली राहिलं इथून 55 किलोमीटर अजून. मिडल ऑफ द रोड थांबलोय फक्त का? दिल्लीला आलोय तर रामला काहीतरी स्पेशल खायचंय दिल्लीचं. व्हिडिओ पण बघतोय बघा. आता जायचंय चांदनी चौकला, जे भेटेल ते खायचंय. तासभर रामने व्हिडिओ बघितला पण काय फायदा नाही, व्हिडिओ मधून काय भेटला नाही त्याला. क्या गुंडा बनेगा रे तू. रामचा पासवर्ड बघून घ्या सगळ्यांनी. 34 मिनिटं दाखवतोय मित्रा. 17 किलोमीटर. ओके, 5.7 किलोमीटर स्ट्रेट. देन आपल्याला जायचंय राईट. राईट 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 राईटला ठेव, राईटला ठेव. ग्रीन रिझर्व नोएडा. एलियनची लाईफ हेच सांगायला गेली. 550 मीटरने राईट आहे, त्यात पण राईट लेफ्ट चुकला की खास शिवाय. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. खालून गेलो असतो तर इंडिया गेट पाशी निघालो असतो. ट्रॅफिक लागलेला, आता निघालोय. 22 मिनिट्स आहेत. 750 मीटर्सने लेफ्ट आहे मित्रा. ह्या रोडचं नाव विकास मार्ग आहे. आम्ही आता विकासाच्या मार्गावरती आहेत. दिल्ली दर्शन झालंय आज पूर्ण. 240 मीटर लेफ्ट. हा वाव, 3 पाळणे तिथे तर. वी आर ॲट चांदनी चौक. काल कुठे खाल्लंस? कसं आहे मित्रा दही वल्ले? मित्रा मस्त आहे, खायचंच काही इकडे. इथे येऊन पण मुंबईच्या नावावरच जगतायत. दिसतंय की नाही पण नुसती डबली. वाजले 12 आणि आता आम्ही पाणीपतपासून 27 किलोमीटर लांब आहेत. सीटला आलेली झोप.
तर एक हॉटेल बघितलं आता, चहा पितो तोपर्यंत तो झोपतोय आता. चहा पी जरा नीट होतो. 10 मिनटं अगोदर झोपेत वेडा झालेला माणूस थांबव, हायवेवरच बोलतोय थांबव, झोपायचं आहे. चहाच्या वासाने बघा कशी तरतरी आली आहे बघा. लोक कस्तुरी मेथीचे नशे करतात, हा चहाचे नशे करतोय. चहा पितोय की मित्रा एवढा खुश? तू पित नाही ना, तुला चहामुळे कॉन्स्टिपेशन होतं. तुमच्या चहा कळणार नाही रे. विषय त्याचा नाहीच आहे. चहाची गरज काय आहे मला सांग? तरतरी येण्यासाठी ऑलरेडी तरतरी आहे मित्रा, काहीच गरज नाही आहे चहाची. आता झोप येत होती, पडणार होता ते काय झालं? तो सगळा पण तो भाग आहे ॲडव्हेंचरचा. अच्छा हो का मित्रा, कसं वाटतंय? हे तुझं काय रे, 2-2 मिनिटाला कसं वाटतंय? मित्र आता काय मी 2-3 दिवस गाडीवर बसत नसतो तुझ्या. फोर्स हवेचा माझी म्हणजे गाडी हलते. आय डोंट नो कॅमेरामध्ये फील होतं की नाही, रॉक पेडिंगमुळे पूर्ण पेंगळतोय पाठीमागे, फील होतंय मला. आलो आपण एरियात, हा बोर्ड बघितला म्हणजे समजतं आलो. नऊशे 1 किलोमीटर झालेत आणि वाजले 1:30 आणि आम्ही पोहोचलोय घरी. वी आर हिअर. जर्नी एंडेड. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.